रात्रीचे गूढ आणि शांत वातावरण अचानकच त्या फोनच्या रिंगने भंगले. त्या आवाजाने पूजाला जाग आली आणि ती हळुवारपणे बेडवरून उठली. तिच्या आईच्या आवाजात एक अदृश्य काळजी होती. "बघ ना पूजा, कोणाचा फोन आहे?" पूजा हॉलमध्ये गेली. फोन उचलला आणि पलीकडून सविता आंटींचा आवाज ऐकू आला. पूजाला थोडं आश्चर्य वाटलं, कारण आंटींचा फोन सहसा येत नसे. "नमस्ते आंटी," पूजाने आदराने म्हटलं. आंटींचा काळजीयुक्त आवाज ऐकून तिला एक प्रकारच्या सांत्वनाची भावना आली. "कशी आहेस पूजा?" आंटींनी विचारलं. "ठीक आहे मी आंटी, खूप दिवसांनी फोन केलात." पूजाच्या आवाजात त्यांना भेटण्याची आणि बोलण्याची उत्सुकता होती. आंटींनी थोडा वेळ थांबून म्हटलं, "हो ग, काही कामात अडकले होते. तुला तर माहीत आहे, माझं शेतीतलं काम कधी कमी नसतं." कामाच्या व्यापातून थोडं काळजीचं ओझं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. ऐक ना," आंटी पुढे म्हणाल्या. "बोला ना आंटी," पूजा उत्सुकतेने म्हणाली. आंटी थोडा वेळ थांबल्या आणि मग म्हणाल्या, "माझं एक काम आहे." त्यांच्या आवाजात थोडी विनंती आणि अपेक्षा जाणवत होती. "काय आहे? सांगा ना," पूजाने काळजीने विचारलं. आंटी म्हणाल्या, "विजू एका परीक्षेकरिता नाशिकला येत आहे. तो तुझ्याकडेच थांबेल." त्यांच्या बोलण्यात विजूची काळजी आणि पूजावरचा विश्वास जाणवत होता. "तो पहिल्यांदाच नाशिकला येत आहे, त्यामुळे त्याची जरा काळजी घेशील आंटींच्या आवाजात विजूसाठी असलेली माया स्पष्टपणे जाणवत होती. "ही काय सांगायची गोष्ट आहे का आंटी? तुम्ही काही काळजी करू नका. तो पण माझा कोणीतरी आहेच ना, मी बरोबर काळजी घेईन त्याची." पूजाच्या बोलण्यात आंटीला दिलासा देण्याची आणि विजूची जबाबदारी घेण्याची भावना होती. विजू पहिल्यांदाच मोठ्या शहरात येत होता आणि त्याला इथल्या धावपळीची आणि नवीन वातावरणाची सवय नसेल हे जाणून पूजाला आनंद वाटला की आंटीने तिच्यावर विश्वास टाकला. विजूच्या येण्याने पूजाला खूप आनंद झाला होता. त्यांच्या लहानपणापासूनच्या आठवणी पूजाच्या मनात ताज्या झाल्या. विजू आणि पूजाच्या नात्यातली जिव्हाळ्याची नाळ अधिक घट्ट झाली होती. त्या आठवणींनी भारलेली पूजा विजूसाठी त्याच्या आवडीचे जेवण बनवण्याचा विचार करत होती. सविता आंटी आणि पूजाची आई या बालपणीच्या सख्या मैत्रिणी. त्यांचं नातं अधिक घट्ट आणि जिव्हाळ्याचं बनलं होतं. सविता आंटी पूजावर खूप प्रेम करतात. त्या तिला कधीच परकी मानत नाहीत, अगदी त्यांच्या सख्या मुलीप्रमाणेच तीच लाड करत असतात. विजू लहानपणापासून पूजाला चांगली मैत्रीण मानतो आणि पूजा त्याला मित्र मानते. गणिताच्या अभ्यासात काही अडचण येताच तो हक्काने तिच्याकडे प्रॉब्लेम घेऊन यायचा. त्याच्या 10वीच्या परीक्षेच्या तयारीसाठी तो अनेकदा तिच्या घरी यायचा. त्या अभ्यासाच्या आणि गप्पांच्या आठवणी पूजाच्या मनात आजही ताज्या होत्या. पूजाचं लग्न होऊन ती नाशिकला आली. ती तिच्या सासरच्यांवर खूप प्रेम करते. तिचे पती खूप चांगले बिझनेसमॅन आहेत आणि तिचे सासू-सासरे खूप प्रेमळ आहेत. त्यांच्या सासरच्या घरात तिला कधीही परकेपणा जाणवला नाही. तिचा 2 बेडरूमचा फ्लॅट खूप छान आणि प्रशस्त आहे. त्यामुळे विजूला राहायला कोणतीही अडचण येणार नाही याची पूजाला खात्री होती. विजूच्या येण्याच्या विचाराने पूजाला खूप आनंद झाला होता. त्याला नाशिक दाखवण्याची, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून खाऊ घालण्याची आणि त्याच्यासोबत गप्पा मारण्याची उत्सुकता पूजाच्या मनात दाटून आली होती. विजूच्या आगमनाने पूजाच्या मनात नव्या उत्साहाने भर दिली. संध्याकाळ झाली आणि विजू उबेरने त्यांच्या घरी पोहोचला. त्याला बघून पूजाला क्षणभर विश्वासच बसला नाही. तो आधीसारखाच बारीक होता, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी दाढीमिशी आली होती, ज्यामुळे तो थोडा मोठा दिसत होता. त्याला भेटल्यावर तो खूप आनंदित झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून पूजालाही खूप बरं वाटलं. इतक्या वर्षांनंतर दोघे एकमेकांना भेटत होते आणि त्या भेटीचा आनंद त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
त्यांनी काही वेळ बसून गप्पा मारल्या. विजूने त्याच्या गावाला आणि आंटी मामांना विचारलं. पूजाने तिच्या सासरच्यांबद्दल त्याला सांगितलं. जुन्या आठवणींना उजाळ देत त्यांचं बोलणं रंगत गेलं. मग जेवण झाल्यावर विजू अभ्यासाला बसला, कारण त्याचा दुसऱ्याच दिवशी महत्त्वाचा पेपर होता. पूजाने त्याला शांतपणे अभ्यास करता यावा यासाठी एकांत दिला. तुझा अभ्यास झाल्यावर माझ्या रूममध्ये ये झोपायला. इथे हॉलमध्ये तुला व्यवस्थित झोप येणार नाही. पूजाच्या बोलण्यात त्याच्याबद्दलची काळजी आणि आपुलकी दोन्ही स्पष्ट होती. पूजाचे पती त्यांच्या एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात गेले होते, त्यामुळे तिच्या रूममध्ये ती आणि तिचा 2 वर्षांचा लहान मुलगा दोघेच होते. दुसऱ्या बेडरूममध्ये तिचे सासूसासरे गाढ झोपले होते. रात्री तिच्या मुलाला घेऊन ती कधी झोपली हे तिलाही कळले नाही, पण जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा तिने पाहिलं की विजू हॉलमधील सोफ्यावरच झोपला होता. त्याला त्या अवस्थेत बघून तिचं मन थोडं वाईट वाटलं. काय माहीत, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसला असेल आणि तिथेच त्याला झोप लागली असेल, असा विचार तिच्या मनात आला आणि तिला त्याला उठवणं योग्य वाटलं नाही. काही वेळानंतर विजू आपोआप उठला. त्याला बघताच पूजाने विचारलं, अरे विजू, तू सोफ्यावर का झोपलास रे? माझा बेड तर किती मोठा आहे ना, आणि लहानपणी तर तू नेहमी माझ्या बाजूलाच झोपायचास ना. तुला आठवतं आपण किती गोष्टी करत झोपायचो आणि सकाळी उशिरापर्यंत कुणीच उठायचं नाही. पूजाच्या आवाजात त्याला काळजी आणि थोडासा खेद जाणवत होता. तिला त्याला सोफ्यावर एकटा झोपलेला बघून बरं वाटलं नव्हतं. विजू थोडा लाजला आणि हसून म्हणाला, ताई, तेव्हा मी खूप छोटा होतो ना, आता मोठा झालोय. त्याच्या बोलण्यातला निरागस भाव बघून पूजाला हसू आवरवलं नाही. तिने त्याला हलकेच डोक्यावर थाप मारत म्हटलं, आणि आता काय, एकदम मोठा झालाच नाही. पूजाच्या बोलण्यात त्याला चिडवण्याचा आणि प्रेम दाखवण्याचा भाव होता. विजू पुन्हा लाजला आणि खाली बघून हसला. ठीक आहे, पूजा विषय बदलत म्हणाली, चल, आता लवकर आंघोळ कर आणि नाश्ता कर. मग मी तुला तुझ्या परीक्षा केंद्रावर सोडायला येते. तिला त्याच्या परीक्षेची काळजी होती आणि त्याला वेळेवर पोहोचायला मदत करणं तिचं कर्तव्य होतं. त्यानंतर पूजाने त्याला 11च्या सुमारास तिच्या कारने त्याच्या एक्झाम सेंटरवर सोडलं आणि जाताना त्याला घरी परत येण्याचा रस्ता नीट समजावून सांगितला. त्याला इथलं वातावरण नवीन होतं, त्यामुळे त्याला पत्ता लक्षात ठेवायला थोडा वेळ लागू शकला असता. परीक्षा झाल्यावर जेव्हा तो घरी परत आला, तेव्हा तो खूप आनंदी आणि खुश दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून पूजालाही बरं वाटलं. पूजाताई, माझा पेपर खूप चांगला गेला. मला नक्की पास व्हायची गॅरंटी आहे, विजूने उत्साहाने सांगितलं. पण मग तो लगेच म्हणाला, पूजाताई, मी उद्या सकाळी गावाला परत जाईन. त्याचं हे बोलणं ऐकून पूजाला थोडं वाईट वाटलं. बिलकुल नाही विजू. तू इतक्या वर्षांनी आमच्याकडे आला आहेस. निदान 4-5 दिवस तरी आरामात राहून जा. तुला नाशिक बघायची नाहीये का? माझ्यासोबत फिरायला यायचं नाहीये का? पूजाची सासूबाई सुद्धा तिची बाजू घेत विजूला म्हणाल्या, अरे बेटा, थांब ना. पूजाताईला तुझी किती आठवण येत असते. तिला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू दे. त्यांच्या बोलण्यातूनही विजूसाठी असलेली आपुलकी आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. पूजाला खरंच त्याला आणखी काही दिवस आपल्या सोबत ठेवून घ्यायचं होतं. त्याच्यासोबतच्या लहानपणीच्या आठवणी तिच्या मनात ताज्या होत्या आणि त्याच्यासोबत पुन्हा काही दिवस घालवण्याची तिची खूप इच्छा होती. ती लगेच सविता आंटीला फोन लावली आणि त्यांना विजू आणखी काही दिवस त्यांच्याकडे राहणार असल्याचं सांगितलं. आंटी, विजूचा पेपर तर खूप चांगला गेला आहे आणि त्याला नाशिक पण बघायची आहे. त्यामुळे तो आता 4-5 दिवसानंतर येईल घरी. आंटींनी आनंदाने होकार दिला आणि म्हणाल्या, ठीक आहे ग पूजा. त्याला फिरू दे आणि तू पण त्याची काळजी घे. आंटींचा होकार मिळाल्यावर पूजाला खूप बरं वाटलं.
दुसऱ्या दिवसापासून पूजा आणि विजू नाशिक फिरायला निघाले. विजूला नाशिक दाखवण्याचा अनुभव पूजासाठी खूप आनंददायी होता. काळाराम मंदिर, सोमेश्वर धबधबा, सिद्धिविनायक मंदिर अशा प्रसिद्ध जागांना भेट दिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ खाल्ले. विजू सगळं बघून खूप खुश झाला होता. रात्रीचे जेवण त्यांनी एका चांगल्या हॉटेलमध्ये घेतलं आणि रात्री 11च्या सुमारास घरी परत आले. दिवसभर फिरल्यामुळे दोघेही खूप थकलो होते. घरी आल्यावर पाहिलं तर विजू पूजाच्या 2 वर्षांच्या लहान मुलाशी खूप चांगला मिसळला होता. दोघेही खेळण्यात आणि मस्ती करण्यात दंग होते. त्यांना एकत्र बघून पूजाला खूप आनंद झाला. नंतर त्यांनी झोपायची तयारी करायला घेतली. विजू नेहमीप्रमाणे सोफ्यावर झोपायला गेला. त्याला तिथे झोपायला बघून पूजाला थोडा राग आला आणि ती त्याला म्हणाली, "अरे विजू, हा काय प्रकार आहे? माझा बेड एवढा मोठा आहे ना, तू चल माझ्या बेडवर झोप." पूजाच्या आवाजात त्याला काळजी आणि थोडासा अधिकार होता. तिला त्याला सोफ्यावर एकटा झोपलेला बघवत नव्हतं आणि त्याला तिच्यासोबत बेडवर झोपायला काहीच हरकत नव्हती. लहानपणी तर तो नेहमीच तिच्या कुशीत झोपायचा. त्या आठवणी तिच्या मनात ताज्या झाल्या. पूजा फ्रेश होऊन बेडवर आली. विजू सुद्धा फ्रेश होऊन टी-शर्ट आणि बरमुडा घालून बेडवर तिच्या बाजूला लेटला. त्यांच्यामध्ये पूजाचा लहानगा मुलगा मधोमध झोपला होता. खूप वेळपर्यंत ते दोघेही गप्पा गोष्टी करत होते. विजू त्याच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होता. पूजा तिच्या नाशिकतील जीवनाबद्दल त्याला सांगत होती आणि मध्येच तिचा मुलगा त्याच्या बोबड्या बोलांनी त्यांना हसवत होता. हळूहळू पूजाच्या मुलाला झोप यायला लागली. त्याने पूजा आणि विजूला गुड नाईट म्हटलं आणि शांतपणे झोपी गेला. चंद्राचा मंद प्रकाश खिडकीतून त्यांच्या बेडरूममध्ये येत होता, ज्यामुळे एक शांत आणि निवांत वातावरण तयार झालं होतं. पण पूजाच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. तिला अजिबात झोप लागत नव्हती. तिला तिच्या नव्याची खूप आठवण येत होती. त्यांना भेटून आता 15 दिवस झाले होते आणि त्यांची खूप ओढ लागली होती. पूजाने हळूच वळून विजूकडे पाहिलं. तो एका कुशीवर वळून गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि शांतता बघून तिला त्याची काळजी वाटली. तिचं वय 35 वर्ष असून ती विवाहित आहे. तिची फिगर एकदम आकर्षक आहे आणि तिचे पती नेहमीच तिच्या सौंदर्याचे आणि तिच्याबद्दलच्या त्यांच्या तीव्र भावनांचे कौतुक करतात. त्यांच्या बेडरूममध्ये एक मोठा ड्रेसिंग टेबल आहे आणि त्याच्या आरशासमोर उभे राहून ते अनेकदा एकमेकांना चिडवत, स्पर्श करत एक वेगळाच आनंद घेत असतात. पूजाच्या पतीच्या त्या प्रेमळ आठवणींनी तिची उत्तेजना आज आणखी वाढत होती. तिच्या मनात एक अनामिक हुरहुर आणि ओढ निर्माण झाली होती. तिच्या मनात एक वेगळ्या भावनांचा गुंता होता आणि त्या विचारांच्या काहुरात ती हरवून गेली होती. पूजाच्या मनात आता आनंद आणि संतोषाचा मिलाफ झाला होता. विजूची परीक्षा चांगली गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने पूजाचे मन भरून आले. विजूने पूजाला आपल्या परीक्षेच्या यशाची गॅरंटी दिली होती आणि त्याच्या आत्मविश्वासाने तिच्या मनात समाधानाची भावना निर्माण केली होती. पूजाच्या सासूबाईंच्या आग्रहामुळे आणि पूजाच्या प्रेमळ विनंतीमुळे विजूने काही दिवस नाशिकला थांबायचं ठरवलं. त्या दिवसांमध्ये पूजाने विजूला नाशिकच्या विविध स्थळांना फिरवलं. साधना मिसळ, काळाराम मंदिर, सोमेश्वर धबधबा, सिद्धिविनायक मंदिर यांच्या भेटीने विजू खूप आनंदित झाला. नाशिकच्या चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना विजूची उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसत होता. पूजाच्या मुलाशी विजूच्या खेळण्यात आणि मस्ती करण्यात दोघेही खूप रमले होते. त्या दोघांची दोस्ती पाहून पूजाला खूप आनंद झाला. विजूच्या येण्याने तिच्या घरात एक नवीन ऊर्जा आणि आनंद भरला होता. त्या रात्री जेव्हा विजू सोफ्यावर झोपायला गेला, तेव्हा पूजाने त्याला प्रेमळ अधिकाराने आपल्या बेडवर बोलावलं. "अरे विजू, हा काय प्रकार आहे?
माझा बेड एवढा मोठा आहे ना, तू चल माझ्या बेडवर झोप, ती म्हणाली. तिच्या स्वरातील काळजी आणि आपुलकीमुळे विजू तिच्यासोबत बेडवर झोपायला आला. ते रात्री उशिरापर्यंत जुन्या आठवणींमध्ये रमले. विजूने त्याच्या कॉलेजच्या गोष्टी सांगितल्या, तर पूजाने तिच्या नाशिकतील जीवनाबद्दल त्याला सांगितलं. त्यांच्या गप्पांमध्ये अंतर्निहित प्रेम आणि जिव्हाळा होता. विजूने स्वतःलाच पूजाच्या कुशीत विसावलं आणि त्या आठवणींनी त्यांच्या नात्यात एक नवीन घट्टपणा आणला. तेव्हा पूजाला जाणवलं की विजू तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग आहे. त्याची काळजी घेणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं हे तिच्या जीवनाचा एका वेगळ्या अर्थाने अविभाज्य भाग बनलं होतं. अखेरच्या दिवशी विजूने गावाला परतण्याची तयारी केली. पूजाच्या डोळ्यात थोडासा खेद होता, पण त्याचबरोबर विजूच्या यशस्वी भविष्यासाठी सुखद आशा होती. तू लवकर परतये, पूजाने त्याला प्रेमाने सांगितलं. विजूने तिच्या हातात हात घेतला आणि हसून म्हटलं, ताई, मी नक्की परतयेईन. त्या क्षणी पूजाला जाणवलं की विजू आणि तिच्या नात्यातला बंध खूप खास आहे. तो बंध त्यांच्या आठवणींनी, संवादांनी आणि प्रेमाने अधिक मजबूत झाला होत. त्या दिवसापासून पूजाला त्या आठवणींचा आधार मिळाला आणि तिच्या मनात एक नवीन ऊर्जा आणि आनंदाने भरलं. विजूच्या येण्याने तिच्या आयुष्यात एक नवीन रंग भरला होता, जो तिच्या हृदयात सदैव ताजातवाना राहील. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.